नमस्कार मैत्रिणींनो, हा ना माझा जुना ब्लाऊज आहे, शिवलेला. जुना म्हणजे शिवून बरेच दिवस झालेला आहे. आता एकदम प्लेन आहे, असा चौकोनी गळा पाठीमागं केलेला आहे, फक्त बाहीला पफ आहे. मग याला काहीतरी वेगळं वाटायला लागलं मला, म्हणजे असं घालू वाटाणं मला. आता आरी वर्क तर आता आपण ब्लाऊज पिसावर करतो, पण ह्या शिवलेल्या ब्लाऊजवर पण आरी वर्क करून पाहावं म्हणलं, म्हणून मी केलं. आता तुम्ही पाहिलं प्लेन आहे, याचा गळा चौकोनी, फक्त बाहीला पण काहीच नाही. तर आता ह्याला गोल्डनचे बीट मणी ते नसते सूट झाले, म्हणून मी काय केलं, फेंट होता म्हणून असं मोत्याचं वर्क केलं आहे, तुम्ही पाहू शकता. तर अशी फुलं काढलेत गळ्याला, चौकोनी गळ्याला, आणि बाहीला ना अशी छोटीशी लटकन केले. जास्त पण केली असते अशी लांबीला, पण ह्याची बाही ऑलरेडी 10 इंचाची होती मग कोपऱ्यापर्यंत अशी, मग ती जास्त लांब झाली असती म्हणून जास्त लांब केले नाहीत. तर असे केलेत. मग कशी वाटली तुम्हाला ते नक्की सांगा. शिवलेल्या ब्लाऊजला आपण वर्क केले बाहीला आणि पाठीमागेला गळ्याला मोत्याचं. तर मग आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. मग कशा वाटलं माझा हा शिवलेल्या ब्लाऊजला वर्क ते नक्की सांगा. बाहीपेक्षा ना हे गळ्याला केलेले फुलं तर खूप छान दिसत आहेत. मग आणखीन नवीन नवीन आयडिया आता दुसऱ्या ब्लाऊजवर आणखीन तुम्हाला करून दाखवते मी. दुसरे जुने जे ब्लाऊज घरात शिवलेलेच ना त्याच्यावर पण काही करून दाखवते. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.